लास्ट लेक्चरमध्ये आपण डेसिल आणि पर्सेंटाईलचे फॉर्म्युलेज बघितलेले होते फॉर रॉ डेटा अँड फॉर ग्रुप डाटा. ओके, आता या लेक्चरमध्ये आज आपण डेसिल आणि पर्सेंटाईलवरती काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, कॅल्क्युलेट सेकंड डेसाईल अँड 65th पर्सेंटाईल फॉर दी फॉलोइंग. डाटा काय दिलेला आहे, एक्स म्हणजे ऑब्झर्वेशन्स अँड एफ इज फ्रिक्वेन्सी. ओके, ऑब्झर्वेशन्स 80, 100, 120, 145, 200, 280, 310, 380, 400, 410 and frequencies 15, 18, 25, 27, 40, 25, 19, 16, 8, 7. ओके, मग आता हा डाटा कोणत्या टाईपचा आहे तो पहिला चेक करायचा. हा अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. मग हे सॉल्व्ह कसं करायचं आहे, तर पहिला आपण याच्यावरून फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल वर्टिकली लिहून घ्यायचा. लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचा आहे. ओके, तो आपण टेबल बनवूयात. नेक्स्ट पेजवरती जाऊया. आता टेबल बनवायचा आहे कसा का, पहिला एक्स कॉलम आहे, वर्टिकल लिहून घ्यायचं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत, त्यानंतर आहेत फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी नंतर लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. तर हा टेबल पहिला पूर्ण करूयात. ऑब्झर्वेशन्स काय आहेत, 80, 100, 120, 145, 200, 280, 310, 380, 380, काही राहिलेली इकडे लिहूयात. 380 नंतर 400 आणि 410. एक्स, एफ आणि सी एफ. ओके, आता याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीज आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज लिहायचे आहेत. तर फ्रिक्वेन्सीज काय आहेत पाहिजे. 18ला फ्रिक्वेन्सी आहे 15, त्यानंतर 18, 25, 27, 40, 25, 19, 16, 8 आणि 7. जो डाटा दिलेला होता क्वेश्चनमध्ये तो आपण इथं वर्टिकली लिहून घेतला. आता लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज लिहायचे. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काय येतात, फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज म्हणजे 15. नेक्स्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे या फ्रिक्वेन्सीमध्ये पुढची फ्रिक्वेन्सी ॲड करायची, म्हणजे 15 + 18 हे किती आलं, 33. 33 + 25, 58. 58 + 27, 85. 85 + 40, 125. 125 + 25, 150. 150 + 19, 169. 169 + 16, 185.
185 plus 8 is 193. 193 plus 7 200. आणि जी लास्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते तिला एन बोलायचं. लास्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एन बोलायचं. ओके, हा झाला लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. बरोबर, कन्सिडर करून घेतलं आपण. आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे सेकंड डेसाईल आणि 65th पर्सेंटाईल. सेकंड डेसाईल म्हणजे काय असतो? D2. आणि याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? व्हॅल्यू ऑफ 2 into n plus 1 upon 10th observation. व्हॅल्यू ऑफ 2 into n plus 1 upon 10th observation. 2 का घेतलं? कारण सेकंड डेसाईल फाइंड करायचं. बरोबर, म्हणजे काय येईल? एन किती आहे पहा? एन आहे 200. ओके, आणि 200 प्लस 1 हा किती आला? 201 डिवाइड बाय 10 हे किती आलं? 20.1. लिहितो इथं मी. व्हॅल्यू ऑफ वगैरे काही लिहित नाही. वेगळा पॉईंट घेतो जरा. 2 into शाला 201 upon 10 is equal to, तर 201 upon 10 किती आला? 20.1. 2 into 20.1 आणि 20.1 into 2 हा किती येतोय? 40.2. याची व्हॅल्यू काय ती बघायचं. मग 40.2 हे कोणत्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येत आहे? इथं आहे 33. ओके, इथं 33 आहे आणि इथं 58 आहे. म्हणजे 20.2 हे ऑब्झर्वेशन 58मध्ये येणार आहे. बरोबर, मग इथं मी घेतला D2. बरोबर, मग याचं ऑब्झर्वेशन कोणतं आहे पहा? D2साठी इथं आलेलं आहे 120. बरोबर, म्हणजे सेकंड डेसाईलाला D2 इज इक्वल टू 120. हे आपलं सेकंड डेसाईल असणार आहे. D2 आला 120. आता आपल्याला फाइंड करायचं आहे 65th डेसाईल. ओके, हे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून तुम्ही नंतर लिहिलं तरी चालेल. मी आता हे रद्द करतो आहे, पण याचा यूज होणार आहे आपल्याला 65th डेसाईल फाइंड करण्यासाठी. ओके, आता फाइंड करायचं आहे 65th डेसाईल. म्हणजे P65 हा फाइंड करायचा. ओके, मग P65चा फॉर्म्युला काय आहे? तर P65 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 65 into n plus 1 अपॉन, आता हा पर्सेंटाईल आहे म्हणजे इथं 100ने डिवाइड करायचं अपॉन 100 ऑब्झर्वेशन. ओके, व्हॅल्यू ऑफ 65 into n plus 1 upon 100 ऑब्झर्वेशन. मग
एन होता 200, हे लिहून घ्या इथं. व्हॅल्यू ऑफ 65 into 200 1/100 ऑब्झर्वेशन. ओके. आणि हे कॅल्क्युलेशन करायचं इज इक्वल टू, हे किती येतं आहे बघायचं. हे किती येईल, हे सेम लिहा. व्हॅल्यू ऑफ 65 into याला 2.01 ऑब्झर्वेशन. तर या दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू हे सेम येईल. आणि यांचा प्रोडक्ट किती येतो आहे 130.65 130. $130.65 ऑब्झर्वेशन. आणि 130.65 हे कोणत्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येतं आहे पहा, 150ला येतं आहे. बरोबर. तो पाठीमागचा चार्ट बघा, 150ला येतं आहे. आणि 150 ही कोणत्या ऑब्झर्वेशनची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, तर ती 280 या ऑब्झर्वेशनची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. P65 याची व्हॅल्यू आली 280. बरोबर. हे एक्झाम्पल संपलेलं आहे. सेकंड डेसाईल फाइंड केला आणि P65 किंवा 65th पर्सेंटाईल फाइंड केलेला आहे. ओके. सेकंड डेसाईल आला 120 आणि 65th पर्सेंटाईल आला 280. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट D4 and P48 फ्रॉम द फॉलोइंग डेटा. इथं मिड व्हॅल्यू आहे. मिड व्हॅल्यू दिलेलं आहे 2.5, 7.5, 12.5, 17.5, 22.5. आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत 7, 18, 25, 30 and 20. आणि यांची ॲडिशन ही टोटल किती आहे 100. म्हणजे एन दिलेला इथं हा 100 हा झाला एन. ओके. आता या ज्या मिड व्हॅल्यूज आहेत या मिड व्हॅल्यूवरून आपल्याला क्लास इंटरवल फाइंड करायचे आहेत. आता हे काय करता येईल पहा. फर्स्ट मिड व्हॅल्यू काय आहे 2.5 आणि सेकंड 7.5. आता या दोघांचं ॲव्हरेज बघितलं मी तर ते किती येईल 10.2 इज इक्वल टू 5. म्हणजे फर्स्ट 2.5 जो मिड व्हॅल्यू आहे त्याचा जो क्लास इंटरवल असणार आहे त्याचा अप्पर लिमिट येणार आहे 5. म्हणजे हा क्लास इंटरवल काय झाला 0 to 5. ओके. नेक्स्ट क्लास इंटरवल काय येईल 5 to 10 आणि त्याची मिड व्हॅल्यू येणार आहे 7.5. त्यानंतरचा क्लास इंटरवल 10 to 15. या मेथडने क्लास इंटरवल्स बनवून घ्यायचे मिड व्हॅल्यूवरून आणि तो आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल कन्सिडर करूयात. ओके. नेक्स्ट पेजवरती जाऊयात. ओके. इथं तो आपण टेबल बनवूयात. काय येतील पहा. लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल कन्सिडर करूयात. त्यासाठी पहिले क्लास इंटरवल, त्यानंतर त्याच्या फ्रिक्वेन्सीज आणि त्यानंतर लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके. हे क्लास इंटरवल काय आले होते आपले 0 to 5, त्यानंतर 5 to 10
5 to 10, after that 10 to 15, 15 to 20, next 20 to 25, 20 to 25. हे आलेले आहेत क्लास इंटरवल्स. आता त्याच्या फ्रिक्वेन्सीज लिहूयात. फ्रिक्वेन्सी काय आहेत पहा. फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे 7, सेकंड 18, नेक्स्ट 25, नेक्स्ट 30 अँड लास्ट 20. आता याच्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज लिहून घ्या. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय येत आहेत. फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज, सेकंड ही आलेली कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि नेक्स्ट फ्रिक्वेन्सी यांचे ॲडिशन करा. 7 + 18 25, 25 + 25 50, 50 + 30 80, 80 + 20 100. आणि ही जी लास्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते याला आपण एन बोलतो. ओके. आता हा डाटा कोणत्या टाईपचा आहे. ग्रुप डाटा आहे आणि याच्यावरती फाईंड करायचं आहे D4 आणि P48. मग व्यवस्थित लक्ष द्यायचं. D4 फाईंड करण्यासाठी तुम्हाला पहिला त्याचा जो 4th डेसाईल आहे त्याचा क्लास इंटरवल फाईंड करावा लागतो. मग तो कोणता आहे चेक करूयात. मग काय येईल. D4 इज काय असतो तो 4n/10. बरोबर. मग हा 4n/10 आहे. त्याचं याची व्हॅल्यू किती आहे ती चेक करूयात. तर 4 × 100/10. ओके. मग इथं हा 0 कॅन्सल झाला. 4 × 10 राहिला. 4 × 10 येतील 40. 4 × 10 40 आलं. मग हे 40 कोणत्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येतं आहे चेक करा याच्यामध्ये. मग हे कोणत्या 25पेक्षा मोठा आहे 40 म्हणजे तो आला इथं 50मध्ये येतो आहे. बरोबर. मग 50मध्ये आला तर याचा इथं लिहिला मी D4. याचा क्लास इंटरवल कोणता आहे चेक करा. 10 to 15. मग D4 इज 14 लाईज इन लिहितो तिथं मी लाईज इन क्लास इंटरवल 10 to 15. ओके. कोणत्या क्लास इंटरवलमध्ये आला 10 to 15मध्ये. मग 10 to 15मध्ये आला तर तिथं आपल्याला व्हॅल्यूज मिळत आहेत. यल किती आला. यल म्हणजे लोअर क्लास लिमिट हे किती आहे 10 आहे. एच क्लास वेळ किती आहे 10 to 15 म्हणजे पूर्ण क्लासची किंवा याची घ्या 5 वाली. फ्रिक्वेन्सी 10 to 15ची फ्रिक्वेन्सी आली 25. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रिव्हियस घ्यायची म्हणजे या क्लास इंटरवलची 50 आहे आणि त्याच्या अगोदर 25 आहे म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आली 25. ओके. L10 आला, H5, F25 आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 25 आहे. मग या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहेत. ओके. हे लिहून घ्या. रब करतोय मी. ओके. आता फॉर्म्युला काय आहे पहा. D4 इज इक्वल टू L प्लस H/F इंटू 4n/10
मायनस CM हा फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू आता ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे होत्या, L किती होता 10 होता, H 5 आलेला आहे, F 25 आणि 4n/10 याची व्हॅल्यू आली होती 40 स्टार्टिंगलाच फाइंड केलं, आणि मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी होती 25. ओके, मग आपण हे कॅल्क्युलेशन करून ॲन्सर बघूयात काय येतं आहे. 10 ॲज इट इज आला, प्लस 5/25 हे झालं 1/5 इंटू 40 मायनस 25 आला 15 इज इक्वल टू 10 प्लस यांचं कॅल्क्युलेशन केलं मी 5 1 जा 5 3 जा 15 म्हणजे इथं आला 3 इज इक्वल टू D4 हा किती झाला 13, D4 आला 13. तुमचं हे जे ॲन्सर येतं ते आपण जो क्लास इंटरवल फाइंड केला होता कोणता होता 10 to 15 या क्लास इंटरवलच्या मध्येच, म्हणजे 10पेक्षा मोठा आणि 15पेक्षा लहान हेच ॲन्सर येणार आहे. आणि जर याच्या व्यतिरिक्त आलं 10पेक्षा लहान आला किंवा 15पेक्षा मोठा तर ॲन्सर तुमचं चुकलेलं आहे असं समजायचं आणि पुन्हा कॅल्क्युलेट करायचं ते. तर आपला D4 काय आला 13. नेक्स्ट फाइंड करायचं आहे P48 हे लिहून घ्या. ओके, आता फाइंड करायचं आहे P48. P48 पहिला याचा क्लास इंटरवल कोणता येतोय ते चेक करायचं. P48 इज काय येईल तो 48 इंटू n/100 बरोबर, ही व्हॅल्यू आहे त्याची, आणि ह्याच्यावरून आपण क्लास इंटरवल फाइंड करणार आहोत. म्हणजेच काय आला हा इज इक्वल टू 48 इंटू n इज 100 100/100 हे 100 कॅन्सल झाले, राहिला काय इज इक्वल टू 48. आणि हा 48 कोणत्या क्लास इंटरवलमध्ये जातो आहे तो चेक करा. इथं आहे 50 आणि इथं आहे 48 आहे, म्हणजे तो या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये इन्क्लूड आहे. आणि ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 10 to 15 या क्लास इंटरवलची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. ओके, मग इथं काय लिहिता येईल P48 लाईज इन क्लास इंटरवल 10 to 15. मग याच्यासाठी L किती आला 10 आला, व्हॅल्यूज त्याच येतील. N 10 आला, H 5, F म्हणजे फ्रिक्वेन्सी 25 आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही पण 25 वाली प्रिव्हियस पाहिजे, इथं आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 25. आता या सर्व व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूयात. लिहून घ्या. फॉर्म्युला काय आहे पहा, P48 इज इक्वल टू L प्लस H/F इंटू 48n/100 मायनस CM कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, इज इक्वल टू आता या व्हॅल्यूज लिहूयात. L इज 10 प्लस H 5 आहे अपॉन F 25 इंटू 48n/100 हा किती आला होता 48 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 25 इज इक्वल टू 10 प्लस 1/5 यांची डिव्हिजन घेतली मी इंटू हा आला 23. नेक्स्ट इज इक्वल टू 10 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केलं हे आलं
4.6 आणि इज इक्वल टू यांची ॲडिशन आली 14.6. हा झाला P48. बघा या क्लास इंटरवलमध्ये येतोय का तो 10 to 15 मध्ये 14.6 आहे, म्हणजे हे आन्सर आपलं बरोबर आहे. ओके.